Hi, hello, namaskar everyone. I hope everybody is doing well. So, this is the vlog for the surprise on my mom dad's wedding anniversary. सो माझ्या मम्मी पप्पाची 25th ॲनिव्हर्सरी होती. सो आम्ही गेलो आहे राजस्थानला फिरायला. ही ट्रिप माझ्या साईडने मी पूर्ण प्लॅन केलेली होती. कोणालाच माहिती नव्हतं की आम्ही कुठे जाणार आहे किंवा कसं जाणार आहे. नो बडी नोज. सो आता एक सरप्राईज आहे. सो लेट्स सी त्यांना कसं वाटते. आम्ही रस्त्यात हळूहळू मध्ये मध्ये जाताना थोडी गरमी होती त्याच्यामुळे कुल्फी वगैरे घेतली, ज्यूस वगैरे पिला अँड देन आता आम्ही निघालो आहे. आणि इथे हा पॉईंट होता जिथे त्यांना सरप्राईज मिळालं. कारण मी सांगितलेलं घरून निघताना की आम्ही चाललो रेल्वेनी. सो रेल्वे स्टेशनला जाणार आणि आम्ही आलो आहे एअरपोर्टला. सो आय एम टेकिंग ऑल ऑफ देम बाय द प्लेन. आय कांट एक्सप्रेस माय फिलिंग की मी त्यांच्या चेहऱ्यावर ते जी हॅपीनेस आलेली ते बघून किती खुश झालेले. तिघे पण, माझा भाऊ, मम्मी, पप्पा, एव्हरी वन वॉज सो हॅपी. आणि हे आहे आपलं पुण्याचं एअरपोर्ट. सो दिस वॉज माय फर्स्ट टाईम ऑल्सो फॉर गोईंग टू पुणे एअरपोर्ट. कारण मी देखील याच्या आधी मुंबईच्या एअरपोर्टने ट्रॅव्हल केले, बट पुणे एअरपोर्टला फर्स्ट टाईम होतं. आणि आता आम्ही लाईनमध्ये आलो आहे. बॅग्स वगैरे चेक इन करून घेतल्या. देन आम्ही आलो फर्स्ट फ्लोअरवर. फर्स्ट फ्लोअर इथे मस्तपैकी आपले शिवाजी महाराजांचं पूर्ण जे चित्र आहे त्यांचं पूर्ण असं डेकोरेट केलेलं आहे. देन डेकोरेशन इज ऑल्सो रिअली नाईस आणि ते पूर्ण भिंतीमध्ये कोरलेलं आहे. अँड देन एव्हरी वन वॉज लाईक सो हॅपी. आम्ही फोटोज वगैरे क्लिक केले. देन फ्लाईटचा टाईम होत होता, सो आम्ही चेक इन वगैरे करून घेतलं सिक्युरिटी थ्रू. आणि थोडा वेळ इथे बसलो, फिरलो वगैरे. देन पाण्याची बॉटल वगैरे घेतली बिकॉज मी सांगितलेलं की पाणी अलाउड नाही आहे. सो आम्ही घरून पाणीच नाही आणलं. आणि नंतर तिथे गेल्यानंतर पाण्याची बॉटल घेतली. तर एक छोटी पाण्याची बॉटल जी आपण बेसिकली बाहेर 10 रुपयाला मिळते तेवढीच हाफ लिटरची बॉटल आम्हाला तिथे 70 रुपयाला मिळाली. जस्ट बिकॉज इट इज अ एअरपोर्ट आणि ब्रँड वेगळं होतं. सो दिस वॉज अ शॉकिंग मोमेंट फॉर माय पॅरेंट्स की 10 रुपयाची बॉटल, तेवढीच साईज, तेवढंच पाणी आणि ते 70 रुपयाला मिळते. आणि हे आहे आपलं एअरपोर्ट. जस्ट स्मॉल इंट्रोडक्शन. तर आम्ही आलेलो डिपार्चरला इथे. अँड हिअर वी आर विथ अवर बोर्डिंग पासेस. आणि इथे मस्तपैकी खूप टाईम होता म्हणजे फ्लाईटला लाईक 1 आवर आधीच आम्ही पूर्ण सिक्युरिटी चेक इन वगैरे करून आतमध्ये गेलेलो. सो मस्तपैकी इथे मम्मी पप्पा दोघं पण तिथे थोडं बेंचेस वगैरे होते बसण्यासाठी. देन काही सोफाज होते लेओव्हरसाठी. सो तिथे बसून मस्तपैकी प्लेन वगैरे बघत होते. काही प्लेन येत आहेत, काही प्लेन जात आहेत. देन मी आणि मम्मी गेलो असंच फिरण्यासाठी एअरपोर्टवरती. ड्युटी फ्री शॉप्समध्ये बघितलं. सो देर वॉज नॉट मच क्राऊड. इट वॉज गुड इनफ. नंतर आम्ही गेलो एका परफ्यूमच्या स्टोअरमध्ये जिथे ते लाईव्ह परफ्यूम बनवून देत होते. कोणते पण तुम्हाला मिक्स वगैरे हवे असेल तरी. मम्मीने ट्राय केलं, मी ट्राय केलं. अँड देन आम्हाला काही एवढं आवडलं नाही. सो वी डिडंट टेक एनिथिंग. देन आता हळूहळू जसं जसं टाईम जवळ येतं तसं ते सर्वजण एक्सायटेड होत आहेत. अँड आता आम्ही आलो आहे आमच्या गेटकडे. गेट नंबर 7 होतं जिथून पुणे टू जयपूर फ्लाईट टेक ऑफ होणार आहे. सो नाव आता बोर्डिंग झालेलं आहे. आम्ही आलो आहे आतमध्ये. आणि मी खूप एक्सायटेड होते बिकॉज फर्स्ट टाईम मम्मी पप्पा आणि माझा भाऊ फ्लाईटमध्ये बसणार. अँड दे वर ऑल्सो सो हॅपी. सो आय थिंक दिस वॉज द बेस्ट सरप्राईज अँड बेस्ट ट्रिप ऑफ माय लाईफ. आता आम्ही चाललो आहे एअरपोर्टच्या साईडने जे आपण पूर्ण प्लेनमध्ये जातो त्या वॉकिंग थ्रूनी चाललो आहे. त्यांना मी सांगते हे असं असं आहे इथे, इथून आपल्याला मधून जावं लागतं किंवा सगळ्यांना आणलं. आता प्लेनमध्ये आलो आहे तर असं प्लेन आहे. सर्वजण खूप एक्सायटेड होते नाही का म्हणजे ते सगळं बघून. आणि एकदम हॅपीली मस्त आम्ही सर्व आमच्या सीटवर आलो, सीटवर बसलो वगैरे. सो मम्मी पप्पा पण साईडनी सीट्स होते त्याच्यामुळं आम्ही बसून घेतलं. विंडो सीट अनफॉर्च्युनेटली नाही भेटले आम्हाला कुणालाच, बट इट्स फाईन. नंतर जस्ट आता हा एक स्मॉल व्हिडिओ की काय होतं या फ्लाईटमध्ये. ज्यामध्ये आम्ही गेलेलो ते आम्हाला एक मेन्यू कार्ड मिळालेलं पुढच्या सीटला. देन तुम्हाला जर काही ऑर्डर करायचं असेल तर यू कॅन ऑर्डर इन दॅट. बट आम्ही ऑलरेडी जेवण वगैरे करून आलेलो होतो. सो वी डिडंट ऑर्डर एनिथिंग. आणि फक्त 1 hour and 50 minutesचीच फ्लाईट होती. सो आय मीन इट वॉज नॉट वर्थ इट टू बाय एनिथिंग हिअर. हे आहे मेन्यू कार्ड. याच्यामध्ये काही कप नूडल्स वगैरे होते. देन सेफ्टी प्रिकॉशन्स त्यांनी दिलेलं होतं पूर्ण. ते दाखवलं मम्मी पप्पांना मी की तिथे आहे म्हणून, ते बघा, रीड करा. त्यांनी पण बघितलं.
अँड देन दे वर जस्ट सो हॅपी. सो ते म्हणजे जसं प्लेन अनाऊन्समेंट जशी झाली की आता टेक ऑफ होणार, तसं त्यांनी व्हिडिओज वगैरे घ्यायला स्टार्ट केलं आणि दोघं पण मस्त व्हिडिओज वगैरे घेत होते. देन हे आहे मॅप की यांची फ्लाईट जी आहे ती कुठे कुठे जाते, म्हणजे आपल्या पूर्ण इंडियामध्ये किंवा आउट ऑफ कंट्रीसुद्धा त्यांच्या फ्लाईट जातात. सो ते एक जस्ट त्यांनी मॅप घेतलेला मी तो बघत होते. आता प्लेन रेडी आहे टेक ऑफसाठी. लेट्स गो. वी आर सो एक्सायटेड. आणि आम्ही आलेलो आहे जयपूरला. हिअर वी आर. तर मी सगळ्यात आधी मी खाली गेले फास्टमध्ये, कारण मला त्यांचे व्हिडिओ घ्यायचा होता, त्यांचा रिॲक्शन घ्यायची होती, दॅट्स वाय. आणि ही आहे बस जी आम्हाला एरोप्लेनपासून ते गेटपर्यंत सोडणार आहे. बिकॉज एरोप्लेन जे आहे ते डायरेक्ट गेटवर नाही लागलं, सो मागेच साईडला लागलं आहे, दॅट्स वाय. इथून खाली उतरून आम्ही आलो आहे आता गेटवर. अशी बस होती इंडिगोची जिने आम्हाला गेटपर्यंत आणलं, सर्व ऑल पॅसेंजर्स वगैरे जेवढे होते प्लेनमधले सगळ्यांना. वेलकम टू राजस्थान, द इनक्रेडिबल स्टेट ऑफ इंडिया. सो जयपूर वॉज हिअर. आता आम्ही केली आहे टॅक्सी आणि आम्ही निघालो आहे आमच्या हॉटेलकडे. सो जाता जाता आम्हाला रस्त्याने तोरणा गेट वगैरे दिसला. अँड देन दिस वॉज द लाईक म्हणजे नाही का तिथले जे प्रिन्स राजे लोक आहेत त्यांची ती जुन्या जमान्यातली गाडी वगैरे सर्व. आणि ते डॉग एवढा क्यूट होता ना, म्हणजे तो कंटिन्यू त्याच्यावरती बसून होता. सो इट वॉज लाईक खूप छान वाटलं आम्हाला ते बघून, नाही का, खूप मस्त वाटलं एकदम. कंटिन्यू मी तर सारखं त्या डॉगचा व्हिडिओज काढत होते. सो आय होप यू गाईज लाईक द व्हिडिओ. आम्ही आता आमच्या हॉटेलला पोहोचलो आहे. सो विल गेट फ्रेशन अप अँड देन विल गो आउटसाइड इन द इव्हिनिंग. So see you guys in the next vlog. Stay tuned. Have a good day. Bye bye.